ज्ञानेश्वरी आत्मचिंतन अध्याय 17वा 18वा कळसाध्याय. आणि त्या कळसाध्यायामध्ये भगवंतानं मोक्ष स्वरूपापर्यंत बुद्धीला कसं पोहोचवायचं, कर्मातून कसं बाहेर यायचं आणि हरिओम तत्सतचा 17व्या अध्यायाचा विनियोग या कर्माच्या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये कसा त्या कर्माला संबोधित करायचा हे सगळा विनियोग हरिओम तत्सबद्दल सुरुवातीला कर्माच्या बद्दल आहे. कर्म कसं करावं, कर्माची बाधा कशी, कर्माचं फळ कसं, कर्म संग कसा टाकायचा, नाना प्रकाराने आपल्याला माऊलीने जाग केले. पण जोपर्यंत हरिओम तत्सच्या संकल्पानुसार आणि त्याला जाणून जेव्हा कर्म होत नाही तोपर्यंत ते कर्म तुम्हाला ब्रह्म करत नाही, तुम्हाला बुद्धीला ब्रह्म स्वरूपाकडे जाता येत नाही. असं स्वच्छ वेदाचं निरूपण माऊली तुम्हाला ह्या 18व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून सांगते. आता शेवट पुढे ज्ञान संपला, 18वा अध्याय संपला तर माऊलींचा बोध संपला. तरी पण आपल्या बुद्धीचा बाध नाही झाला, अविद्येचा त्याग नाही केला, आत्मलाभ नाही झाला. आत्मचिंतन सोपं नाही, सर्वन व्यक्ती सहज मिळत नाही, फुकट नाही. हा वेदांत ऐकणं फुकट नाही. एवढं सखोल जाणं, माऊलीच्या शब्दाचा बोध हृदयात थांबणं आणि आपली ओळख होणं ही सहज नाहीये. भरपूर मी चेक करते युट्यूबचे महाराज लोक कीर्तन भजन प्रवचन काय माऊलीचं म्हणून सांगायला कोणीही तयार नाही. बोलतात थोडस किंचित, जेवलेल्या ताटामध्ये मीठ जेवढं असतं थोडं प्रमाण असतं. नाही, जीवाला मुक्त देण्याची आवड नाही. जी बंधनात आहेत त्यांना मुक्त करायला फार लोक कमी आहेत. नाही असं नाही, पण फार कमी. आणि तिथं पण वेदांताची परिभाषा फार कमी, कारण अध्ययनाची त्रुटी असते अशा लोकांना. स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या बळावर पुढे सरकता येत नाही, गुरुविना मार्ग मिळत नाही. अध्ययनाविना की अज्ञानाची बाधा संपत नाही. अध्ययन आणि अज्ञान या दोघांची संगती, अध्ययनामध्ये अज्ञान टिकत नाही आणि संसारात अध्ययन घडत नाही, आणि अध्ययन झाल्यावर संसार आवडत नाही. नाना संकल्प येतात पुढं. सांगत बसतो तर माझा विषय जातो, मी जास्त बोलणार नाही, मी थांबवले आज. 700 श्लोक अध्याय 18 लेख परी देव बोलिले एक ते तुझे नाही. हा श्लोक 700 श्लोकातून जे भगवंत बोलले गीतेच्या एकच बोलले, ब्रह्मसत्य. हरी हा भरलेला हृदयात आणि बाहेर. हरी हा वैकुंठ भरला अग्निदाट. हेच हरी म्हणजे ब्रह्म, तो एक आहे. 700 श्लोकातून त्याने एकच सांगितलं, परिभाषा एकच, की तो कसा आहे, तो कुठे आहे, ते कधी मिळणार, तो कधी प्रगटणार, जगत भाव कधी जाणार, आत्मभाव कधी भोगणार, तुम्ही लोक वेदाची संपत्ती कधी लुटणार, जीवात्म्याला पांडुरंग कधी भेटणार, अंतःकरणातला अहंभाव कधी सुटणार, आणि जडाचा संबंध तोडणार ज्ञान तुम्हाला कोण सांगणार. हा प्रश्न आहे कृष्ण परमात्म्याचा सर्व जगतातल्या जीवासाठी, मनुष्य प्राण्यासाठी. गाय म्हैसाठी नाही, ते पण जीव आहे, मुंगी पण जीव, माशी पण जीव आहे, कुत्र मांजर पण जीव आहे, पण त्यांना बोध नाहीये, त्यांना हातात ज्ञानेश्वरी घेता येत नाहीये, आणि आपल्याला घेता येत असून कळत नाहीये. मग फरक काय? नाही, तुम्हाला वाचून फरक नाही. म्हणून आयुष्याचा विनियोग परमार्थासाठी असावा, बुद्धीचा संबंध ईश्वराशी व्हावा, देहाचा संबंध क्षणात जावा, अज्ञानाला समाप्त करण्याची स्थिती अंतःकरणात यावी, बुद्धी ब्रह्मरसामध्ये सहज जावी, आनंदाची व्याप्ती तिने भोगावी.
विषयाचा परित्याग करून ती संन्यास योग मी प्राप्त करावा. कर्मसंन्यास योग कशाला म्हणतात? कर्मयोग कशाला म्हणतात? सगळं सांगून झाले तिसऱ्या चौथ्या अध्यायात. आणि मॅडम बोलले मला साधक आहे आणि साध्याला प्राप्त करणारी सिद्ध आहे आणि सिद्धता ही आपल्याला गुरुने दिली आहे, तरी आपण चिंतनात आलोय. काय कोड आहे हे देवा? काय लिहिलंय तुझी? दोन्ही करून घेतलंस. साधकता पण तू घडवून आणली, संत भेटून दिले, श्रवण भक्ती परिपूर्ण झाली, नंतर पुन्हा श्रवण अजून ते श्रवण वेगळा आणि हे वेगळं. ते केवळ ऐकणं होतं. आता हे सांगणं ऐकणं. हो मामी. तेव्हा सांगणं नव्हतं, तेव्हा केवळ कळणं. कळण्याच्या पुढे मन त्या भगवंताकडे वळणं. कळणं वृत्तिगत ज्ञान आहे, वळणं हे अनुभव अंतःकरणाची स्थिती आहे. अंतःकरण भगवंताकडे जाते, वळणं त्याला प्राप्त करून घेते अधिकार आणि त्याच्याशी एकरूप होते मोक्ष. साधना ही ज्ञानाची स्थिती आहे, आनंदाची प्रतीती आहे, परमात्म्याची अनुभूती आहे, त्या अद्वैताची. श्रवण सोपं समजू नका. तुम्हाला भेटलंय फुकट, गुरुजींचं आहे अमृत, आमचं पण नाही. आम्ही आमचं कधीच म्हणू शकत नाही, कारण आमची परंपरा गुरुजींची आहे, रंगनाथ महाराजांची आहे. ही ज्ञानाची गंगा आहे. इथं बोधाचं कनेक्शन मनाला आहे, साक्ष जीवाला आहे, अनुभव अंतःकरणाला आहे, बोध चित्ताला आहे, आनंद हृदयाला आहे. तो पास आहे, नाहीतर कशाच बरबटलेलं मन आपलं जो वाणीचा प्रसाद असतो तो मनाला आस्वाद असतो आनंदाचा. लिंगाचा आस्वाद घेणं म्हणजे ब्रह्मानंदात येणं. विषयाचा आस्वाद घेणं म्हणजे जीवीचे चोचले पुरवणं. इथं आनंदाचा आस्वाद आहे, मोक्षाची मेजवानी आहे. फार त्रुटी बुद्धीत आपल्या कमतरता आहे. चटचट ऐकावं की खटखट बोलावं की पटपट अनुवादात यावं. इथं 6 वर्ष झाले तोंड सोडत नाही कोणी. द्यायला ही साक्ष आहे जीवाला, ही ज्ञानाची गंगा आहे, गुरुजीने आणलेली आहे वेदांताची ज्ञान गंगा. किती छान शब्द. हृदय जेव्हा आपण अर्पण करतो ना, तर हे देहाचं सरपण आवडत नसतं पुढे. खरंय. आपण त्याला अर्पणच करत नाही. सगळा स्वार्थ स्वार्थ, अभिमान, अहंकार, द्वेष, मत्सर, जगताचा भ्रम बुद्धीत कोंबून भरलाय. देहाचा संबंध उतवालाय, विषयाचा फेस वाहून गेलाय. तिथं ब्रह्मज्ञान राहत असतं का तशा अंतःकरणात? कदापि नाही. पवित्र अंतःकरणामध्ये बोधाची दार सतत ठेवली तर ब्रह्माकार बुद्धी होती. देहाकार नाही, कदापि नाही. बुद्धीनं देहाकार का राहावं? खोट्याला माझं का म्हणावं? जडाला प्रेम का करावं? व्यर्थ का जगावं? अनर्थ का करावा? अज्ञानाला का थांबवावं? विषयाकडे का जावं? इंद्रियाला माझं का म्हणावं? विकारामध्ये आयुष्य का संपवावं? आणि आकाराला का मनानं भुलावं? विकारात का जगावं? निराकाराला का सोडावं? हे प्रश्न आहेत आमचे तुम्हाला. हो मामी, हेच खरे प्रश्न आहेत. खरंच अनुभवणं बर बटलेले बियंडार सगळं मध्ये हृदयात जगताचं विषयाचं नाट्याचं ते धुवून टाका.
स्वच्छ बना, वेदाची शक्ती हृदयात आणा आणि मग ही भक्ती प्रगट करा. मग वेदांताची शक्ती येते, अनुभूती ईश्वराची होती, तेव्हा आनंदाची व्याप्ती आपल्याला चौकड होते. ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय? माऊली सांगतात काय, तुम्ही घेतात काय? काय घेतलं बुद्धीने माऊलीचं ज्ञान? 18 पर्यंत आलो, तोंड उडत नाही कुणाचे, राग बी येऊन येते. तर अनुभूती सहज ही ज्ञानाची रीती, ही संताची संगती, ही परमात्म्याची प्रतीती, ही वेदांताची गती सिद्धी आहे आपल्याला. यासाठी आपण खाली आलो, यासाठी मृत्यू लोकात पाठवले ईश्वराने. आणि तेच करायचं नाही, मग दुसरं काय करायचं? राग राग कर्म. दुसरं घर तुला येतच काय? तुला मी अजून एक, आणि माझं तिसरं राग, मी आणि माझा. गाढवाचं ओझ होते का तू? गाढव तीर्थीनं आला, पडू दिया माखेला, अज्ञान तैसा. माऊलीने स्पष्ट बोलली. इथंच कधी बोलली नाहीत माऊली, पण इथं गाढव म्हणते. कारण माऊली शिवाय नव्हते, नाथ महाराज तर बोलत नव्हते आणि चिडत तर कधीच नव्हते. कोणीच चिडते? गाढव तीर्थीनं आला, पडू दिया माखेला, अज्ञान तैसा. गंगा होती, तिचा पाठीवर वज होतं विटाचं वाळूचं, दोन्हीकडून 2 पिशव्या, आणि ती गंगेतून चालला. त्याला माहितीये का मी गंगेचा आंघोळ करायला म्हणून? आणि त्याला माहितीये का मी ईश्वराचा संबंध आहे म्हणून? गेला आपलं वज वाहत 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 त्या काठावर. असं हे गाढव संसाराची वजे वाहत वाहत चालले. जगाले 60 पार पडले, 70, आता 80 मध्ये डब्बा आला गोळ्या. आणि म्याहीन सांडवून इथे सोय ग्रंथ व्यक्ती केली आहे. प्रस्तुत ते निर्वाह निरूपण आहे का? मी जे 700 श्लोकात माऊलीने सांगण्याचा प्रयत्न केला ते पण मीच सांगायलो. ते निरूपण आता खाली आहे का असं माऊली बोलायचे. 17वा अध्याय पावता पुरता ठाव, जे संपता श्लोकी देव बोलिले ऐसे. 17वा अध्याय पावता पुरता ठाव. 17 अध्याय संपताना हरिओम तत्सत जे निरूपण केलं आणि त्यातून कर्म जे सिद्ध झालं ते बाधा नाही केलं, त्यातून मुक्तीकडे मन गेलं, हे तुम्हाला मी खाली सांगणार आहे. ते संपता श्लोकी देव बोललेले ऐसे. ते श्लोक संपताना जे देव बोलले तेच मी सांगितलं आणि पुढे पण तेच सांगणार आहे. तेवढ्या श्लोकात भगवंताने 17 अध्यायाचे जे निरूपण केलं ओम सत्सतचं ते तुम्हाला मी सांगणार आहे असं ज्ञानोबराय बोलायले. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी. जसं परमात्मा म्हणाले, अर्जुना काय देवा? अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी, बुद्धी सांडवणी असते की, कर्मे की जिती कितकी असंते होती. अर्जुना, ब्रह्मनामाच्या ठिकाणी जर तुझी श्रद्धा नसेल आणि ते कर्म होत असेल तर ते कर्म सदोष आहे, निर्दोष नाही. कळलं तुला? हो. कोणतं कर्म? आणि तू ते युद्ध करणार आहेस, रथावर बसणार आहेस आणि तुझ्या गणागतोला रक्ताच्या त्याला मारणार आहेस, आणि ते कर्म आहे. आणि ते कर्म करताना हरिओम सत्सतचं जे निरूपण तू ऐकलं आतापर्यंतच आणि त्याचा विनियोग झाल्या कर्मात नाही केलास तर ते कर्म तुला बाधा करील आणि नरकात नेईल. मग तुला नरकात जायचं का शूर बनायचं का कर्मातून बाहेर यायचं का धर्मात रक्षण करायचं का रडायचं? सांग अर्जुना. खरंच आहे माऊली, किती छान बोलायले. बुद्धी सांडवणी असते की ब्रह्म सर्व हरिओम तत्सतचे जे 3 शब्दाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली नाही, त्याचा विनियोग केला नाहीस, कर्माचा संबंध टाकला नाहीस, श्रद्धा कमी पडली, कर्म कसं करावं ते कळालं नाही, मग ते कर्म करत राहिलास, रडत राहिलास आणि त्याला माझं म्हणत राहिलास, ते असंच पुन्हा जन्मोजन्मी माझत राहील तुझं. ते कर्म तुला नरकात नाही. पण जेव्हा हरिओम तत्सतचं निरूपण ऐकताना ज्या कर्मातून तू बाहेर येशील, कर्माचा फलिता त्याग करशील आणि कर्म सहज होईल, तेव्हा त्या कर्माचा विनियोग चांगला होईल आणि तुला माझी प्राप्ती होईल. कर्म तुला बाधा करणार नाही, तुला ते कर्म नरकात नेणार नाही आणि ते कर्म तुला हरिओम तत्सतच्या द्वारे माझी प्राप्ती करून देईल. कळाला? हो देवा. की असं
असंते होती, सदोष कर्म होतील, त्या कर्माचा तुला शेवट चांगला नाही. हा ऐकून देवाचा बोलू, देवाचा शब्द अर्जुनाने ऐकला. हा ऐकून देवाचा बोलू अर्जुन लागला डोलू. तर आतापर्यंत पुरेपूर योग्यता झाली. हरिओम तत्सदाची त्याच्या अंगात ताकद आली आणि स्थिती मनाची कर्म करताना प्रगट झाली. तेव्हा त्या कर्म बुद्धीतून बाहेर गेलं आणि कर्माचं अनुष्ठान त्यानं सोडून त्या कर्म त्या बुद्धीला अर्जुनाच्या भगवंताकडे नेलं आणि त्या कर्माला हृदयानं सोडून त्या हृदयामध्ये परमेश्वराची जी प्रतीती आली, हरिओम तत्सतची प्रगट प्रतीती, हरिओम तत्सच्या कर्माचा फल अर्जुनानं भोगलं आणि डोलू लागला. आता मी कर्म जरी केलं तर कर्माच नाही, कर्म जरी झालं इंद्रिय माझे नाही आणि कर्माचं फल मला माहित नाही, कारण ते मी परित्याग केला आहे. मला कर्मातून बाहेर यायचंय आणि भगवंताच्या प्राप्तीत राहायचंय. मला कृष्ण कृष्ण व्हायचंय, मला कर्मात नाही राहायचंय, मला कर्माच्या फलाला नाही भोगायचंय, मला हरिओम तत्सतच्या द्वारे कर्म करायचंय. हा आनंदाच्या भावात अर्जुनाचं मन डोलू लागलं आणि कर्माला त्यानं बाहेर काढलं. बुद्धी सुंदर झाली, कर्मातून बाहेर आली. कर्म होत गेलं पण बुद्धीत नाही राहिलं. कर्माचा विकल्प नाही झाला, कर्मामध्ये करताना विकार नाही अंतःकरणात झाला. कर्माची भीक नाही मागितली, कर्माचा संबंध नाही ठेवला, कर्माची फळाची आशा नाही केली, कर्माचा संबंधाचा स्पर्श नाही बुद्धीने केला. आदर्श ज्ञानाचा आत गेला. अर्जुन तन्मय झाला, तो बोधात आला. कर्म कशाला त्याला? मोक्ष हवाय त्याला. म्हणून कर्मातून भिन्न तो झाला. हरिओम तत्सतचा प्रसाद दिला. माऊलीच्या ज्ञानात अर्जुन आला. अर्जुन कृष्ण एक झाले. हरिओम तत्सतचा संकल्प पूर्ण झाला. कृष्ण अर्जुन एकत्र आले. कर्म तिथं कुठं आलं? अपरमार्थ हृदय राम होणं हे ज्ञान. बोलता कुणाला भेट तुला मनामाच्या विखी बुद्धी सांडवणी असते गे कर्मे जिती तिती असंते होती. हाय कोण देवाचा बोलू अर्जुन लागला डोलू. म्हणे कर्मनिष्ठामुळे हे विलाने. देवाने कर्माच्या ठिकाणी दोष ठेवलाच असं तेव्हा अर्जुनाला कळायलो. कर्म जर नीट नाही तर दोष होते आणि त्या कर्मातून पुन्हा पाप पुण्य तयार होते आणि ते पाप नरकाला नेते, पुण्य स्वर्गाला माती तिकडे नेते. हा दोष आहे. हे मग ठेवलं, बघितलं, उडकिलं देवानं. सूक्ष्म अर्जुनाला कळालं. सांगा नाही एका तुम्ही युट्यूब काढा, आहे का बघा. बोलू झालं ते तो अज्ञानंदो तव बापुडा. तो अज्ञान अंधो बापुडा. बाबा ईश्वरच न देखे एवढा. अज्ञानाला आंधळा धावलेला एवढा मोठा ईश्वर ते कसा बघल? अज्ञान अंधो बापुडा. त्याची किंवादी ते नालायक माणूस आहे, अज्ञानानं भरलेले. तर एवढा मोठा ईश्वर कसा बघता येईल? डोळेच नाही ज्ञानाचे. हा हो अर्जुना, त्याला ज्ञानाचे डोळेने आंधळ येते. एवढा मोठा ईश्वर कसा बघल? असे का देव? हो ना अर्जुना. ईश्वरची न देखो एवढा तीर्थ नाम एक पुडा का सुजेतया. तीर्थ नाम एक पुडा का सुजेतया. तर एक परमात्मा असलेला काय सुचल, काय कळल? कारण ते ब्रह्म नामावून भिन्न नाही. तो हरिओम तत्सतचा त्यानं विनियोग केला नाही, ती श्रद्धा त्याला आली नाही, त्याचं हृदय तसं बनलं नाही, म्हणून कर्मातलं मन बाहेर आलं नाही, म्हणून त्याला मी प्राप्त झालं नाही. म्हणून तो ज्ञानाला आंधळा, ज्ञान अंधो बापुडा. पुन्हा वाचते आहे का? तो अज्ञान अंधो बापुडा. हे SW कोण आहे? SW कोण आहे? तो म्हणजे ज्यानं कर्माच्या ठिकाणी हरिओम तत्सतचा विनियोग न करता सदोष कर्म केलं, ते कर्म मला प्राप्त न करता त्या जीवाला स्वर्गा म्हणून कोणत्या माती दगडाकडे नेलं माहिती. हे लोक चंद्रलोक गोंधळ आम्हाला ते लोक माहिती, बहिरंग कथा आम्हाला पाठ नसतात. चला, तो
तो अज्ञान बंधू तव वापुडा, अज्ञानांधो वापुडा, ईश्वरसर देखे एवढा. त्याला मी एवढा मोठा व्यापक चौकडा असलेला ईश्वर बघू शकत नाही. मग तेथ नाम एक पुडा का सुझे तया. भगवंत बोले बाप रे बाप. त्याला एक नाम कसं कळणार? ब्रह्मनाम नाही कळणार. हरिओम तत्सत हे नाम तिन्ही काय रजतमदोणी गिलिया आविन श्रद्धा साणी एका लागे अभिधानी ब्रह्माचे. अर्जुना, त्याचं रजतम गेलं नाही, त्याला माझी प्राप्ती कशी होईल? जन कर्म करताना हरिओम तत्सचा विनियोग न करता, जाणता श्रद्धा न करता कर्माच्या ठिकाणी हरिओम तत्सची श्रद्धा ठेवली तर कर्म त्याचा संबंध करीत नाही आणि कर्म त्याला चिटकत नाही आणि कर्माचं फल उत्पन्न होत नाही. असं त्यानं केलंच नाही, त्याला करताच येत नाही. असं अंतःकरण मला प्राप्त करत नाही, तर तुम्ही प्रकट होत नाही का? अरे त्यानं रज बी सोडल्यानंतर मग टाकलं नाही ना. रजतम गेली आविना, रजतम दोन्ही गेली आविन श्रद्धा साणी. दोन त्यानं सोडलेच नाही. एक रजा, एक तमा म्हणजे देवा. अरे रजा म्हणजे विषयाची वासना, चित्ताची चंचलता आणि त्या हृदयामध्ये थरकाप, भीती, भय, कंपदोष, चंचलता आणि हृदयामध्ये विषयाची उत्पत्तीचं स्थान मनाला. रज विषयाकडे तो वासना तयार करतो, मन चंचल होतं आणि तमोगुणामध्ये हाकार होतो, भांडण होतो, क्रोध तयार होतो. क्रोधाच्या ठिकाणी भगवंताचा वास नसतो, उत्पत्ती तर नाहीच नाही. म्हणून शीतलमय ठिकाणी, शांतमय ठिकाणी सत्वगुणामध्ये सत्वात संजय येते ज्ञानम. त्याची प्रतीती येते, त्याचा प्रगटीकरण होतं, त्याचा अनुभव येतो आणि मनात सत्व उत्पन्न होतं. ते जेव्हा श्रवणानं शुद्ध होतं तेव्हा ईश्वराचा आणि त्या जीवाचं ऐक्य होतं. त्या भगवंताचा स्पर्श त्याला बघता येतो. तो सत्वगुण असतो, सत्वगुणाचा विलय असतो आणि रजतमाचा थैमान तांडव असतं. त्याला मी प्राप्त होत नसतो, त्याला मी मिळत नसतो, त्याला मी कळत नसतो. ही अवस्था आपण जेव्हा प्राप्त करतो, व्यवहारामध्ये जीवन जगताना, श्वास आपण घेताना आपले श्वास व्यर्थ जाऊ नये म्हणून आपण आपली काळजी करतो साधक, की तमाला शिवायचं नाही, रजात थांबायचं नाही, देहाचा संबंध बुद्धीला वाहू द्यायचा नाही आणि सत्वगुणाला जास्त कमी पडू द्यायचा नाही. हे जेव्हा त्याचा वाणा असतो आयुष्याचा, हृदयाचा, तेव्हा तो तमामध्ये राहत नाही. तमा हा विटाळ आहे, रजा चांडाळ आहे. अगदी माऊली, चांडाळच आहे ती. विटाळ चांडाळ खरंच आहे. कारण ते विषयाकडे येतो ना तो रज. चंचल मन करतो, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पाहिजे कशाला? तुझ्या जवळ तो आहे, त्याच्या ठिकाणी राहतो. पाहिजे मनाला व्यवहारच लागत नाही. व्यवहारावर येणं म्हणजे रज आणि व्यवहार थांबणं म्हणजे सत्व आहे आणि व्यवहाराचा बाध होणं म्हणजे मोक्ष आहे. खूप काही सांगा वाटतं पण टाइम नसतो आम्हाला. रात्री सुरू केले 10 बायका, त्यांचा बी विलाज नाही. कोणी गेली आविले श्रद्धा साणी ते का लागे अभिधानी ब्रह्माची. मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, सांडी पडी खेळवणे, नागी निळचे. नागिनीला खेळणं सोपं आहे का? नागासंग खेळणं नाही. डंक मारते ना, डंक नागिनी संग खेळायचं पण डंक नाही मारायचा. संसारात राहायचं पण डंक होऊ द्यायचा नाही मनात. तर मी नागिन रोज खेळतेस की. किती छान प्रयास. खेळावं लागते. त्या कर्माची असता कर्मा रजतम सोडणं, कर्माच्या अगोदर हरिओम तत्सची जी श्रद्धा तयार करणं सोपं आहे. दोरीवर धावणं सोपं नाही, शस्त्र आलिंगन सोपं नाही आणि नागिनी संघ खेळणं सोपं नाही. तसं रजतमातून बाहेर येणं सोपं नाही. आई समजली बा. होता खेव देणे, होता म्हणजे शस्त्र, कुठलं बी तलवार, त्याला आलिंगन द्यायचं, कापून काढते तुला ती.
होता खेव देणे. पार्टीवरील धावणे दोरीवर धावायचं. दोरी बांधते डोंबराच्या गळ्यात, त्यांना धावता येत. पुढं चांडी पळी खेळवणे नागिनीचे, तैसे कर्मे दुवाडे या जन्मांतरीची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा. तैसे कर्मे दुवाडे, एवढं कठीण आहे कर्म. कशामुळे? त्या कर्मातलं मन काढकी बाहेर काढता येतं का? नाही. मग कशा करते? करू नको ना. कर्माच्या अगोदर ब्रह्मनाम हरिओम तत्सच्या श्रद्धाची तिथे स्थिती उत्पन्न होते हृदयात. तेव्हा त्या कर्म मनातून भिन्न होता, फळातून अलग होता, आणि वृत्तीचा तिचा संबंध रहित होता. तेव्हा ते कर्म ब्रह्म होतं, आणि त्या कर्माच्या फलानं तुम्हाला भगवंताकडे जाता येतं. आणि मी कोण हे अनुभवता येतं. ब्रह्मराम विखी नाही तुझी वाकसणे या जन्मांतरीची कडे, दुर्मिळावे एवढे कर्म माझे, तसे कर्मे दिवाडे. जे कर्म ब्रह्मनावा विना केलं, श्रद्धेविना झालं, हरिम तत्सच्चा, तर या जन्मांतरीची कडे. मग ते कर्म तुम्हाला नाना जन्मामध्ये घेऊन जात. कडे जन्मांतरीची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा माझे. असं कर्म दुर्मिळ म्हणजे वाईट आहे. दुर्मिळावे एवढे कर्मा, अशा त्या कर्माने वाईट वाईट गोष्टी घडतात. तो आपण वाईट बनतो. निंदा सुरू होती वाणी न कुणाची पण. सहज निंदा करतो आपण, ते पण कर्मच आहे. सहज लोकांचे दोष बघतो, ते पण सूक्ष्म कर्मच आहे. पुढे गेले की महाग निंदा सुरू असते. का वाणी खराब करायची? का कुणी आलं तर त्याची का पुन्हा 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 अवहेलना करायची? खूप चुकीचं आहे. ते वाईट घडत हे कर्म. मग तुम्हाला असं नाही तर वाईट सवय लागतात, मग वाईट बघणं, वाईट वागणं. हरिओम सत्याच्या श्रद्धा आणि संकल्पाविना केलं ते कर्म दुवाडे. ते कर्म तुम्हाला वाईट शक्तीकडे करून देतं. ते कर्म तुम्हाला वाईटाकडे येतं, आणि वाईट शक्ती प्रगट होती. असं कर्म का होतं? तर त्या ठिकाणी हरिओम तत्सतची तुम्ही श्रद्धा ठेवली नाही, कर्माचं फल तुम्ही जाणलं नाही, कर्माचा संबंध टाकता आला नाही. म्हणून तेच कर्म दुवाड. तुम्हाला वाईट संगती, वाईट शब्द, वाईट वागणं, वाईट वाणी बोलणं, हे कर्म तुम्हाला असं करतं. हे आज कळाल. ते कर्म नरकात नेतं. नंतर म्हणजे ते कर्म तुम्हाला वाईट शक्ती प्रगट करून देतात, तुम्हाला वाईट सवय लागतात. एवढी शक्ती कर्माची वाईट पण आहे. म्हणून कर्म करायच्या अगोदर अंतःकरणातून त्या हरिओम तत्त्वाची जी श्रद्धा उत्पन्न होती, ते कर्म तुमच्यातून भिन्न होतं, ते पाप पुण्य बंद होतं, आणि ते कर्म तुम्हाला भगवंताकडे नेतं. असं शुद्ध सात्विक कर्म ब्रह्मनामाच्या श्रद्धेनं तयार होतं. तू पुन्हा हरिओम तत्त्वाच्या ब्रह्मनामाची श्रद्धा उत्पन्न कर. युद्धाला आरंभ कर. शत्रूवर बांध. धर्माची स्थापना कर. अधर्माचा नाश कर. माझ्या गीतेच्या गीतेला हृदयात धर. अर्जुना सावध हो. कळायला हो देवा? भगवंताची वाणी तुमची नामची. किती सावध केलं, क्षणाक्षणाला सावध करायला. आती बहुत अवसरी आता कर्मठा के वारी मोक्षाची वेळ. आता कर्मठा ये वारी मोक्षाची. कर्मठाला मोक्षाची वारी कशी घडत असं मावली. कर्मठा, कर्मठ म्हणले, कर्मठा म्हणले, जबर जोर देऊन बोलले. कर्मठ म्हणले त्या लोकांना. नाचत्या लोकांना मोक्षाची वारी घडल का म्हणले. कर्मठा ही वारी मोक्षाची हे. तिला कसा मोक्ष मिळेल? मी देत नाही. भगवंत बोलताय, नीट आहे का? किती जागा केले कर्मठ लोकांना. किती सुंदर. नाही प्रीती खोटं बोल, ज्ञानाकडे वळलंच पाहिजे. ओवी काय सांगते ते पाहिजे, आणि ती अवस्था आलीच पाहिजे. कर्मातून येत नाही अवस्था ही. हे तितकं लक्षात ठेवा. श्रवणातून अवस्था येते. त्याने काम्याचा निषेध आहे मोक्षला. प्रायश्चित्त कर्म आपला करायला वेळ येतच नाही. मग मी ते करतोच. मग आगाव धंदे कशाला करायचे?
ठायेवरी हाती भाऊ अवसरी आता कर्म ठाके वारी मोक्षाची आहे. कर्मी हा ठायेवरी. कर्मामध्ये अशा अडचणी काय येतात? येतातच. ऐका काय येतात बघा. हाती भाऊ अवसरी, जरा अडचणी येतात कर्म करताना, तरी पण तो कर्म सोडतच नाही. आणि मग त्या असल्या कर्मठ्याला माझी मोक्षाची वारी कशी होईल? आणि त्याला मोक्ष देत नाही. का देत नाही देवा? अरे जे मन कर्मात आहे ते माझ्यात कसं येईल अर्जुना? सांगतो. जे मन कर्मात गुंतलंय, जे कर्माचा संबंध वाहत आहे आणि कर्मातून पापुण्य होत आहे, कर्माला श्रद्धा कमी पडते त्याची हरिओम तत्सतची, मग ते कर्म त्याला माझ्याकडे आणत नाही, तर मी काय करू? कर्मात आहे जेव्हा ज्ञानाकडे येईल तेव्हा आत माझ्याकडे मी त्याला घेतच. पण जे ज्ञान त्याला अवगत होत नाही, अधिकार शून्य आहे, कर्माला घेण्याची बुद्धीची ताकद कमी आहे, चित्ताची अवस्था त्रुटी आहे, वैराग्य शून्य आहे, विवेक नाहीये आणि कर्म हातून बुद्धीतून बाहेर येत नाहीये, तर मी जाऊ कसा? जेव्हा मनाचा आणि कर्मा संबंधित तर मी नाही, जेव्हा बोधाचा आणि अंतकरणा संबंधित तर माझ्या वाचून नाही. कोण बोध हा जातात बेटा. जन्मांतरीची वासना, पाप, मोह, अज्ञान, त्रुटी, तुमच्या विक्षेपता, तमोगुण हे हलके हलके बंद होतात. श्रवणासारखं जगात कुठलं साधन नाही, पण ह्याची किंमत जगाला कळत नाही. हा म्हणून ज्ञानेश्वरीकडे या, सब कुछ इधर आना पडता है. हर एक को. सुंदर. तुम्हाला सुटत नाही मी 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 जेव्हा त्याची टिमकी चालूच असते. मै पडताना काय संघाची जरूरत आहे. श्रवण भक्तीची फार सीमा तोडायला लागते श्रवणाची. तेव्हा ओवी चाला अगोदर द्या, तोपर्यंत नाही. म्हणून कर्म काय, ज्ञान काय, उपासना काय, ह्याच्यामध्ये सगळंच खुलणार आहे. म्हणून तुम्हाला मी सारखं म्हणते की टाइम थोडंच पाहिजे. ज्ञानेव तुकाराम पंढरीनाथ भगवान